हॅलो, जय भीम सर्वांना. कसे आहात सर्वे? बरे? मस्त मजेत ना? ठीक आहे. आज बरेच दिवसांनी मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. थँक्यू. माझ्या नवऱ्याने मला हे खाऊ आणून दिलेलं आहे. काय आहे? तू भात खा, घेऊन जा. घे घेऊन. घेऊन जा जा. सो गाईज, आज आमच्या आहोनी आज मला भूक लागली होती. मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं व्यवस्थित. सो हे घेऊन आलेलं आहे. जी बलकी मला सांगतोय की हे खा शांत बसून. ठीक आहे, आपण बघूयात. ॲक्च्युली रेडीमेडच होतं. फक्त त्याला सांगितलं होतं कॉल करून की तू प्लीज माझ्यासाठी फ्राय करून आणशील का, मला खूप भूक लागलेली आहे. सो तो बोलला ठीक आहे, आणतो वगैरे. पण भरपूर आणलेला आहे त्यांनी. हे एका दिवसात संपवायचं चाललं आहे. एकदा आपण खाऊन बघू. सो हां, मी काय सांगत होते, आज मी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केला आहे. कारण की काय होतं ना, ब्लॉग स्टार्ट करायला काय नाही, मी जाते भरपूर ठिकाणी गेले होते. मध्यंतरी मी घरी होते आणि लग्न म्हणजे अटेंड करत होते. मी 1 महिना तरी पूर्ण लग्न अटेंड सगळ्यांचे केले आहेत मी. म्हणजे माझ्या चुलत दिरांचं, सख्या चुलत दिरांचं, नंतर माझ्या नंदेच्या माझी जी सिस्टर इन लॉ आहे तिच्या मुलीचा, म्हणजे कझन्स. सो असं सगळं चालू होतं रँडमली. आणि बाबूची मस्ती. आम्ही 2-3 दिवस आम्ही हॉस्पिटलचे पण चक्रा केलेलो आहोत. ॲक्च्युली माझ्या म्हणजे आमच्या आहोंचं चेस्टमध्ये सुजन असल्यामुळे त्यामुळे मी जरा दवाखाना वगैरे चालू होता. सो म्हणून मी त्याच्यामध्ये बिझी होती. आणि ब्लॉग काढण्यासाठी रोज रोज काय बोलायचं, सो काही टॉपिक पण नसतो. आणि आपलं कसं असतं की माझं कसं आहे ना, वरती घर आहे, खाली ऑफिस आहे. असं असल्यामुळे माझं काय मला रोज रोज दाखवू आणि काय हे करू. आणि मेन माझं ऑफिस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं. ठीक आहे. तो हो येस. आणि बघूयात आता. ठीक आहे. सो लेट्स सी कसं काय आहे काय नाही. आणि मला काही विषय सापडत नाही आहे बोलायला, काय बोलायचं काय नाही असे. आणि त्यातल्या त्यात आमचे भांडणं पण झाले होते माझ्या आणि माझ्या आहोंसोबत. सो त्यामुळे मी 2-3 दिवस बोलत नव्हती त्यांच्याशी. पण ठीक आहे, काय करायचं, आपणच मागे हे करायचं असतं ना, काय बोलतात त्याला, विसरून आपणच त्यांना सॉरी वगैरे बोलून, भले आपली चुकी नसेल तरी आपल्याला सॉरी वगैरे बोलून आपल्याला कंटिन्यू करावं लागतं बोलणं. बरोबर ना? हे बघा ना, माझे अशी केस उभे राहत आहेत. काय झालं आहे केसांना काय माहिती. लाईट ॲक्च्युली येते ना, फोकस लाईट. सो गाईज, अजून बोला माझ्यासोबत. तुम्ही मला कमेंट्स करत नाही आहात. माझे व्हिडिओ पाहता, व्हिडिओ लाईक करत नाही गाईज. कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ माझ्याकडून हवे आहेत, कंटेंट मला ॲटलिस्ट एक गेस करा की तुम्हाला माझ्याकडून कसे व्हिडिओज पाहिजे आहेत अँड ऑल. असं सांगा. सॉरी. आणि सांगा, जसं तुम्ही मला कंटेंट सांगाल तसं तसं मी टाकत जाईन. पण मला एक आयडिया द्या की कसं काय टाकायचं आणि कसं. आणि माझे सबस्क्रायबर वाढा. आत्ताशी माझे फक्त किती 1 वर्ष आलं की हां येस, मी हे नाही करत आहे की मी रोज कंटेंट टाकते किंवा असं कधी कधी टाकते. पण तुमच्या अकाउंटला किंवा तुमच्या यूट्यूब चॅनलला माझे व्हिडिओ येत असतील ना, येतात ना, सो ते व्हिडिओ पहा.
आणि मला कमेंट करा यार, कमेंट करून मला एक्सप्लेन करा की कसं अजून बनवू आणि काय कसं काय ठेवायचं, काय बनवायचं, असं म्हणजे सगळं सांगत जा मला. ठीक आहे. काही विचार सुचत नाही आहे मला, सो म्हणून मी जरा शांत बसले. टॅक्सी. आणि आता सगळ्यांना सुट्ट्या लागल्या असतील ना मेच्या, म्हणजे ऑलमोस्ट लागले, स्टार्ट झाले असतील. सो कुठे फिरायला वगैरे जात आहे की नाही गाईज तुम्ही लोक? जावा, मला सांगा कुठे कुठे जाऊन आलात. मी तर कुठे गेले नाही आहे कारण की मला वेळ नसतो. सॉरी, वेळासाठी पैसा पाहिजे, फिरण्यासाठी सॉरी पैसा पाहिजे. आणि कसं आहे ना, पैशासाठी फिरणं पाहिजे. पैसा असला आपण फिरू शकतो, असं नाही बोलत माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण आपण काहीतरी विचार करतो ना की आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुठे टाकायचं. त्यामुळे तुझं चाललं आहे, पण बघू. खूप लवकर मी आणि येस, नेक्स्ट टू 1 मंथनी माझ्या बाबूचा बड्डे पण येतो आहे. सो ते कदाचित त्याच्या आधी अजून 2-3 ब्लॉग पडतील पण. ठीक आहे. आणि यावेळेस आपण आपल्या बाबूचा बड्डे हॉटेलमध्ये करणार आहोत आणि बऱ्याच लोकांना आपण इन्व्हाइट करणार आहोत. ते आता लोकांवरती आहे. ॲक्च्युली काय आहे ना, बाबूचा बड्डे पावसाळ्यात येतो आणि आपण गेस्टला इन्व्हाइट करतो खरं, कोण येतं कोण नाही येत पावसामुळे. सो वी डोंट नो राईट, असं काहीतरी असतं. बघूया कसं काय, आणि चालेल बघूया, होईल तर खरं. नाहीतर माझा असा विषय होता ना की लोकांना इन्व्हाइट न करता, तो जो 13 जुलै हा माझ्या बाबूचा बड्डे असतो ह्या डेटला. सो आय वॉज थिंकिंग की आम्ही कुठे, मी, बाबू म्हणजे अंश आणि आमचे बाबूचे डॅडी, आमचे डॅडी. एक मिनटं गाईज, बोला गाईज. ॲक्च्युली ना आमचे आलेले आणि ते मला सांगत होते ॲक्च्युली त्यांची नाईट शिफ्ट चालू आहे राईट. ते JNPTला कामाला जातात ड्रायव्हिंगमध्ये, JNPTच्या गाडीवरती आहे. सो त्यांचं असं आहे की ते आता मला सांगत होते की थोड्या दिवसासाठी माझं नाईट बंद होणार आहे, डे स्टार्ट होणार आहे. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे ना, काही हरकत नाही आहे. असं तर डे तर डे, नाईट तर नाईट. फक्त माणसांना कसं असतं ना, झोप आणि खाणं हे इम्पॉर्टंट असतं राईट. पैसा पण असतो, पण असतो, सगळं असतं. गाईज मला काही सुचत नाही बोलायचं, काय बोलायचं. हां, मी हे सांगत होते ना की मी असा विचार करते की बाबू, मी आणि त्याचे डॅडी आणि बाबूच्या बड्डेच्या दिवशी असं एक मस्त फिरायला जायचा सॉरी गाईज, फिरायला जायचा असा प्लॅन करतो आहे. म्हणजे असंच कुठेतरी लांब वगैरे. थांबा गाईज, आपण बघूया. जुलै संडे येतो आहे, वाव. मग संडेला ॲक्च्युली आमच्या हाऊंना सुट्टी नसते, पण ठीक आहे, जर आमच्या हाऊंना सुट्टी नसली तरी आपण आमच्या हाऊंना सुट्टी घ्यावं लागणार आहे, कारण की त्यांच्या मुलाचा बड्डे आहे. कसं चालेल, ठीक आहे. लेट्स. त्यांना सांगेल तुम्ही मॉर्निंग करा. नाही मॉर्निंग नको, बट त्या दिवशी सुट्टी जाऊया आहे ना, बाबूला फिरवायला जायचं आहे, फिरायला घेऊन जायचं आहे. ठीक आहे, बघूया. मला सांगा हा तुम्ही कमेंटमध्ये नक्की मी काय सांगू त्यांना. कारण की माझा असा विचार होता की लोकांना बोलवून ते वेस्ट ऑफ मनी आहे, उलट त्याची एन्जॉयमेंट बघणं इम्पॉर्टंट आहे. आय वॉज थिंकिंग दॅट. सो गाईज, चला, मला काय सुचत नाही आहे बोलायला, तर आता आपण एंड करूया ब्लॉगला. शॉर्ट ब्लॉग आहे, कसा ब्लॉग आहे.
2 मिनिटाचा आहे काहीतरी आहे. ठीक आहे, बाय. सर्वांनी खुश राहा.